नमस्कार, मी सायली जंगम माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर ह्या आधी आता सगळे व्हिडिओ बऱ्याचशा अपलोड केलेले आहेत, पाहिल्या नसतील तर त्या सुद्धा पहा। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग दाखवणार नाहीये, तर माझ्याकडे किती लांबून साड्या आल्या आहेत साड्या आणि ब्लाऊज शिवण्यासाठी, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्या किती लांबून आलेल्या आहेत, म्हणजे त्या इतक्या लांबून का आल्या माझ्याकडे, शिलाई कमी आहे म्हणून की ब्लाऊज छान बसतो म्हणून, तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत आणि मला हे काम खूप कमी दिवसात करायचं आहे, म्हणजे माझ्याकडे 8-10 दिवसच आहेत कामाला। इतके सगळे एवढं काम होईल की नाही ते सुद्धा पाहायचं आहे, म्हणजे किती काम होतंय। तर मी तुम्हाला ही साडी दाखवते। तर साड्या सुद्धा भरपूर आहेत फॉल पिकोच्या। तर हे पहा साडी, हे बघा साडीला फॉल लावून घेतलेला आहे, पण अजून हातशिलाई बाकी आहे। तर मी अशी घडी करून ठेवते, हे बघा म्हणजे सुरगळत नाही। तर म्हणजे हे एका माझ्या क्लायंटचं काम आहे, ते त्यांचं कंप्लीट झालेलं आहे। म्हणजे ह्या ब्लाऊजची व्हिडिओ शेअर केलेली आहे, फुल व्हिडिओ डिटेल्स। तर पाहिली नसेल तर ती सुद्धा पहा। ही ब्लाऊज डिझाइन हे बघा सेम कलर मध्ये कशी बनवायची त्याची व्हिडिओ अपलोड। तर यांचं काम जवळजवळ होत आले, म्हणजे हे 2 ब्लाऊज होते, हा एक ब्लाऊज हा एक आणि ही साडी। तर यांचं काम, ह्या माझ्या क्लायंट आहेत त्यांचं हे काम पूर्ण झालेलं आहे। आणि अजून दुसरे माझे क्लायंट आहेत त्यांचं सुद्धा एक काम आहे, म्हणजे हे मला काम 8च दिवसात करायचं आहे। माझ्याकडे 8-10 दिवसच आहेत, कारण लग्न आहेत, घरातली सुद्धा लग्न आहेत। तर ह्या साडीतला सुद्धा ब्लाऊज शिवायचा आहे। ह्या सुद्धा माझ्या क्लायंट आहेत, त्यांचाही हा एक ब्लाऊज शिवायचा आहे। आणि सोबत दुरुस्तीला सुद्धा असतात ब्लाऊज, तर हा दुरुस्त करायचा आहे। तर तुमच्या सोबत होतं का असं? हे पहा, एक शिवायचा असेल तर 2 दुरुस्तीला असतात। तर ह्या माझ्या दुसऱ्या क्लायंट आहेत। अजून एक माझ्या क्लायंट आहेत, त्या आहेत प्राथमिक शिक्षिका। तर त्यांचे सुद्धा भरपूर ब्लाऊज आहेत शिवायचे, हे बघा। तर एक मी केलाय त्यांचा, हा शिवलाय। ह्या साडीला फॉल लावलेला आहे, हातशिलाई बाकी आहे आणि बाकीचे हे ब्लाऊज शिवायचे आहेत ह्या साड्यांमधले। ही एक आणि हा एक ब्लाऊज शिवायचा आहे। तर ह्यांचे सुद्धा ब्लाऊज बाकी आहेत, एकच मी पूर्ण केलाय। तर हे पहा, ह्यांच्या एवढ्या ब्लाऊज सोबत हा एक दुरुस्तीला आलेला आहे ब्लाऊज, हे बघा त्याची काय अवस्था झाली, हे बघा। तर ह्या बारीक सारीक कामांसाठी खूप वेळ जातो, तर तुमच्यासोबत सुद्धा असंच होत असेल, हे पहा। तर हा दुरुस्त करून द्यायचा आहे। तर हे पहा, हे सुद्धा 3 ब्लाऊज झालेले आहेत, म्हणजे सिंपल गोल गळ्याचेच आहेत। तर ह्यांना सुद्धा 8 तारखेलाच हवे होते ब्लाऊज, म्हणजे मी त्यांना नाहीच म्हणत होते, पण आता नेहमीच्या क्लायंट आहेत त्यामुळे त्यांचे घ्यावे लागले मला हे ब्लाऊज। तर त्यांचे हे पूर्ण झालेले आहेत, हुक लुक बाकी आहे। तर हुक लुक सुद्धा म्हणजे मलाच करावे लागतात, कुणी हुक लुक फॉल पिकोसाठी कुणी नाही आहे। तर हा सुद्धा एक ब्लाऊज सिंपल पंचकोनी गळ्यामध्ये हा सुद्धा एक झालेला आहे। आणि हुक लुक सुद्धा मलाच करावे लागतात, आय हुक, बटन, खाच, फॉलची हातशिलाई ती सुद्धा मलाच करावी लागते। आणि घरच्या कामांसाठी सुद्धा कुणी मदतनीस नाही, ती सुद्धा मलाच मॅनेज करावी लागतात। तर आता बघा, ह्या इतक्या साड्या आलेल्या आहेत, एकाच घरातल्या 9-10 साड्या आहेत, एकाच घरातल्या 9-10 साड्या आहेत आणि त्यांचे ब्लाऊज सुद्धा आहेत। तर ह्या माझ्या क्लायंट खूप लांबून आलेल्या आहेत आणि खूप लांबून ब्लाऊज साड्या घेऊन आल्या होत्या, त्यामुळे मी त्यांना म्हणजे नाही म्हणता आलं नाही मला। तर हे बघा, त्यांचे इतके ब्लाऊज आहेत, हे डेली यूजचे, हे कॉटनचे 6 ब्लाऊज आहेत। आणि ह्या साड्यांमधले आहेत 3, 4, 5 साड्या आहेत त्यांच्या। तर ह्या पहा त्यांच्या साड्या, हे बघा। तर खूप लांबून म्हणजे त्या कोलाडवरून आलेल्या माझ्याकडे हे ब्लाऊज घेऊन, साड्या आणि ब्लाऊज घेऊन। आणि मी राहते म्हसळा श्रीवर्धनमध्ये,
आणि त्या कोलाडवरून माझ्याकडे हे साडी आणि ब्लाऊज घेऊन आलेल्या. तर त्या म्हणजे शिलाई कमी आहे किंवा म्हणून नाही, तर त्यांना माझा ब्लाऊज खूप आवडतो, यासाठी त्या हे इतक्या साड्या आणि ब्लाऊज घेऊन माझ्याकडे आलेल्या. त्यामुळे त्यांना नाही म्हणता आलं नाही. तर आता इतक्या ब्लाऊजमधले मी बघा, ह्या साडीचा एक ब्लाऊज मी तयार केलेला आहे. आणि ह्या साडीचा सुद्धा हे बघा, ही सुद्धा छान साडी आहे. तर हिचा सुद्धा ब्लाऊज तयार केलेला आहे मी. ह्या 2 साड्या, ही एक त्यांची 3, ही एक 4 आणि ही एक 5. ह्या 5 आणि ते 6 ब्लाऊज म्हणजे त्यांचे एकटीचेच 11 ब्लाऊज आहेत. म्हणजे ज्या कोलाडवरून माझ्या क्लायंट आल्या होत्या त्यांचे. तर त्यांचे हे 2 ब्लाऊज शिवले ते दाखवते तुम्हाला. आणि त्यांच्याच फॅमिलीतले त्यांच्या मुलीच्या ह्या 4 साड्या आहेत, हे बघा. तर त्यांच्या ह्या साड्या आहेत 4. तर ह्यांचे सुद्धा ब्लाऊज शिवायचे आहेत. हे बघा, ही एक साडी, ही एक साडी. तर ह्या कामाला अजून हातच लावला नाही मी. ही एक साडी, साड्या फॉल पिको सुद्धा करायचे आहेत आणि ब्लाऊज सुद्धा शिवायचे आहेत. आणि ही एक साडी. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत, खूप छान साड्या आहेत. तर 4 त्यांच्या 9 साड्या आणि किती 15 ब्लाऊज टोटल. तर हे एवढं सगळं काम मला ह्या महिन्यात म्हणजे 11 तारखेपर्यंतच करायचं आहे. कारण माझ्या घरी सुद्धा 2 लग्न आहेत. त्यामुळे मला लग्नासाठी 15 दिवस मुंबईत राहायचं आहे. त्यामुळे माझं कुठलंही काम होणार नाही. तर मला हे आत्ताच करावं लागेल. या क्लायंटना मी फक्त साड्यांमधले ब्लाऊज देणार आहे आणि हे त्यांचे नंतर देईन. त्यांना सांगितलंय तसं मी नंतर देईन म्हणून. तर हे बघा, त्यांचे 2 ब्लाऊज झालेले आहेत तयार शिवून. हे बघा, तर अशी डिझाईन बनवले. तर त्यांनी माझ्यावरच ठेवलं होतं, तुम्हाला कोणती आवडेल ती तुम्ही डिझाईन बनवा. तर तेवढा विश्वास असतो त्यांचा माझ्यावर की तुम्हाला जे वाटेल ते करा तुम्ही. तर हा एक ब्लाऊज झाला आहे एका साडीवरचा. आणि हा दुसरा सुद्धा तयार झालेला आहे. हे बघा, तर ह्याला सुद्धा हे बघा समोसा डिझाईन बनवली आणि इथे मनी अटॅच केलेले आहेत. तर खूप सुंदर वाटतंय. आणि ब्लाऊज आतल्या साईडने असा होता, ब्लाऊज पीस बाहेरून राणी कलर आणि आतल्या साईडने हा कलर होता. तर हे उलटं कापड लावले मी, त्यामुळे साडीला मॅच झालेला आहे. हे बघा, तर खूप सुंदर आलेला आहे लुक ह्याचा. तर ह्याची काही व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. तर ह्यांचे 2 ब्लाऊज झालेत. आणि माझ्या साड्यांचा पत्ताच नाही. माझ्या साड्या ह्या पहा. तर माझ्या साड्यांचा ब्लाऊज अजून शिवून झालेला नाही आहे, एकच शिवून झाला आहे. तर ह्या साड्यासुद्धा फॉल पिको करायच्या आहेत सगळ्या. 2, 3 आणि ही एक 4. तर ही साडी माहिती असेल तुम्हाला. तर ह्या 4 साड्यांना सुद्धा फॉल पिको करायचा आहे आणि ब्लाऊजसुद्धा शिवायचे आहेत. एकच ब्लाऊज झालेला आहे माझ्या साडीचा. हे पहा, हा एकच ब्लाऊज झाला आहे. तर ह्याची व्हिडिओ अपलोड केले पूर्ण कटिंग आणि शिलाई. हे बघा, तर हा मी वेस्ट कपड्यांपासून बनवला आहे हा ब्लाऊज, वेस्ट मटेरियलपासून. आणि ह्याची जर आपल्याला साडीतला ब्लाऊज शिवायचा नसेल तर अशा पद्धतीने मिक्स आणि मॅच करून आपण ब्लाऊज बनवू शकतो. तर ह्याची फुल व्हिडिओ डिटेल्स चॅनलवर आहे अपलोड. तर ती सुद्धा पाहू शकता तुम्ही. तर असं सगळं काम माझं पडलेलं आहे. आणि एवढं सगळं काम मला 8-10 दिवसातच करायचं आहे. होईल की नाही सांगता येत नाही. जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.